मी राजकीय वर्तुळातून आहे। दोन्ही राष्ट्रवादीचा आज 26वा वर्धापन दिन पार पडतोय। राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर हा दुसरा वर्धापन दिन संपन्न होणार आहे। दोन्ही पक्षांचे वर्धापन दिनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे सुद्धा पार पडतायत। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पुण्यामधील बालेवाडी स्टेडियम मध्ये मेळावा पार पडतोय, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा गंधर्व रंगमंदिर या ठिकाणी मेळावा आयोजित करण्यात आलाय। राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना या मेळाव्यामुळे आता महत्त्व प्राप्त झालंय। अगदी थोड्याच वेळात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा मेळावा सुरू होईल। दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा मेळावा दुपारी 3 वाजता सुरू होईल। दरम्यान राष्ट्रवादीचं मनोमिलन होणार का, सुप्रिया सुळे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। राहुल कुलकर्णी आणि रेवती हिंगवे आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला राहुल यांच्याकडे जाऊयात। राहुल, आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा मेळावा अगदी थोड्याच वेळात सुरू होईल, कशी तयारी पूर्ण झालेली आहे आणि दुसरं महत्त्वाचं कोणकोणते नेते दाखल होण्यास सुरुवात झाली आहे? त्यांच्या पक्षातले सगळे महत्त्वाचे नेते, माजी आमदार, माजी खासदार, विद्यमान आमदार, विद्यमान राज्यसभा आणि बाकीच्या ठिकाणचे सदस्य आणि मग पक्ष पदाधिकारी आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातनं त्यांना मानणारे जे लोक आहेत तेही इथे आलेले आहेत। आणि ते आलेत, आता बघताय जसं हर्षवर्धन पाटील आहेत आपल्यासोबत। तर हे का महत्त्वाचं आहे, तर आज असा कुठला संकेत जातो आहे का की जसं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय की मी लोकांचं मत जाणून घेऊन या संदर्भातला निर्णय घेईन, तर तो निर्णय घेण्यासाठी कार्यकर्त्यांशी संवाद होणं महत्त्वाचं आहे। तो संवाद आज व्यक्त होईल थोड्याच वेळामध्ये आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वे भाव असणार आहे तो म्हणजे दोघांचं एकत्रितीनं। जसं आता हर्षवर्धन पाटलांना पण आपण विचारूया याचं महत्त्व काय। तुम्ही लाईव्ह आहे, करता लाईव्ह बोलतो आहोत आपण आणि सगळ्यांचा एकच महत्त्वाचा गोष्ट आहे ती म्हणजे दोघांनी एकत्रित येण्याबद्दल। आज वर्धापन दिन आहे। पवार साहेबांनी ह्या पक्षासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि साहजिक आहे आजच्या या दिवसभराच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं विविध विषयावर चर्चा होईल। जे आमचे प्रांत अध्यक्षांनी जो कार्यक्रम ठरवलेला आहे त्याप्रमाणे चर्चा होईल आणि मला असं वाटतं पक्ष संघटना, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, त्याचबरोबर उद्याची राजकीय दिशा, हे अनेक प्रश्न मला वाटतं आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं महत्त्वाचे आहेत। यावर आदरणीय पवारसाहेब भाष्य करते। आणि दोघांनी एकत्रित येण्याबद्दल हर्षवर्धन पाटील साहेबांची काय भूमिका आहे? शेवटी पक्षामध्ये व्यक्तिगत भूमिकेला काही अर्थ नसतो। मला असं वाटतं एकाच पक्षाचे हे 2 पक्ष झालेले, आता 2 पक्ष झाले, सध्या महाराष्ट्रामध्ये एकत्र यायचं वारं सुरू झालं आहे असं आम्ही तुमच्याकडूनच बघतोय। तर तशी जर परिस्थिती असेल आणि हे दोन्ही पक्ष जर एकत्र यायची भूमिकेत असेल आणि पवारसाहेबां जो निर्णय घेतील त्याचं आम्ही स्वागतच करू। थँक्यू सर, थँक्यू सो मच। तर हा भाव महत्त्वाचा आहे जो आत्ता ऋतुजा व्यक्त झाला आणि हे शेकडे कार्यकर्ते थोड्याच वेळेला या गेटमधनं शरद पवार येतील आणि मी म्हणालो तसं मध्ये प्रांगणामध्ये आणि आतमध्ये पण खूप सारे कार्यकर्ते आलेले आहेत। त्या कार्यकर्त्यांना विचारून पक्षाची भूमिका ठरवण्यासंदर्भामध्ये चर्चा होईल। आणि का महत्त्वाचं आहे तर स्वतः शरद पवारांनी दिलेली मुलाखत, ज्या मुलाखतीमध्ये ते असं म्हणाले की सुप्रिया सुळेंनी म्हणजे पुढच्या पिढीनं या संदर्भातला निर्णय घ्यावा आणि त्यासाठी पुढच्या 2 तासामध्ये जी भाषणं होतील ती महत्त्वाची आहेत। अगदी राहुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर अजित पवार यांच्या मेळाव्याच्या संदर्भातली सुद्धा माहिती रेवतीकडून जाणून घ्यायची आहे। रेवती, तुमच्याकडे पुन्हा येतेय, मात्र एक महत्त्वाची बातमी आपल्याला पाहायची आहे, ती आहे ठाण्यातल्या मोर्चाच्या संदर्भातली। मनसेचा मोर्चा या ठिकाणी सुरू झालेला आहे, त्या ठिकाणची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। ठाण्यामध्ये आज मनसेनं धडक मोर्चा याचं आयोजन केलेलं आहे आणि याच मोर्चाला अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात सुरुवात झाली आहे। असंवेदनशील रेल्वे मंत्री आहेत, अमूलवर ते जर ट्विट करत असतील तर एवढ्या मोठ्या घटनेवर ट्विट करायला काय झालं? खरं तर बंगालमध्ये रेल्वेचं ॲक्सिडेंट झालं त्याच वेळेला यांना सस्पेंड करायला त्यांनी राजीनामा देणं गरजेचं होतं, परंतु ते असंवेदनशील आहे, त्यांना कुठल्याच गोष्टीचं घेणं देणं नाही। मुंबईमध्ये रेल्वेचा मोठ्या प्रमाणामध्ये नोंदे ते कमी केले पाहिजे, हा प्रश्न मनसेच्या माध्यमातून 100% हा आमचा विषयच आहे। कारण मुंबईवर ताण ह्याच्यामुळेच पडतोय, जो बाहेर येणारा लोंढा आहे त्यामुळेच हा ताण पडतोय, पण तो एक पार्ट झाला त्यातला। अशी अनेक कारणं त्या सगळ्यांचं
पद्धतीचं काम करणं खूप गरजेचं आहे. ठरवले पाहिजे. लोकलच्या गाड्या वाढवल्या जातात, लोकलची संख्या वाढवली जाते. कुठे रस्त्यांची साईज तेवढीच आहे, याचा भविष्याचा विचार केला पाहिजे. आज ठरवून उद्या होणार नाही ही गोष्ट. नेमकं काय आणि माझ्या आईने मला जो सल्ला दिला तो काल मला विमानात बसवल्यावर आठवला. मी ट्विट केला. अभि मी व्हॉट्सअपवर माझा पर्सनल स्टॅटस येतो. एका सशक्त लोकशाहीमध्ये स्वतःचं मत मांडणं ह्याच्यात गैर काय, आणि एक भावना असते. काही जो वर्धापन दिन साजरा होतोय, खरं तर 2 वर्धापन दिन साजरे होत आहेत. पुढच्या वर्षीचा वर्धापन दिन आम्हाला राष्ट्रवादीचा एकत्रित बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. जी अपेक्षा असतील तर मी जी माझ्या जे वरिष्ठ आहेत त्यांना कळून कार्यकर्ते जे आहेत ते बोलताना पाहायला मिळतात. प्रदेश अध्यक्षांच्या आमदारांनी 4 आमदारांनी जे आहे ते पत्र देखील दिलेलं आहे. हे सागर गेल्या 26 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या नेत्या, पदाधिकारी, कार्यकर्ते ही संघटना आहे, ही संघटना आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले 26 वर्ष कार्यरत आहे. 26 वर्षात प्रत्येकाचं खूप मोठं योगदान आहे. दिस इज टीम वर्क. कोणी व्यक्ती एक सगळं करू शकत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे, मोठं टीमवर्क आहे. आज मला आवर्जून कैलासवासी RR पाटलांची आठवण येते. अनेक असे लोक असतील जे पक्षाचे अध्यक्ष राहिले, या पक्षात आज आपले आहेत, नाही आहेत, मेरे लिए त्या गोष्टी आज काही काढायच्या नाहीत. प्रत्येकाचं योगदान आहे, त्याच्या कष्टाचा मान सन्मान झाला पाहिजे या मताची मी आहे. अनेकांची इच्छा अशीच आहे की 10 जूनला निर्णय होईल, म्हणजे 10 जूनला मोठी बातमी समोर येईल असं वाटत होतं. अनेकांची इच्छा आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे, अनेक आमदारांनी देखील बोलून दाखवले. तुम्हाला काय वाटतं? साहेबांनी यापूर्वी सांगितलं की ताई निर्णय घेतील याबाबत. ताईंना सर्व अधिकार आता ताईंकडे आहेत. मी निर्णय प्रक्रियेमध्ये नाही असं साहेब म्हणाले होते. मला असं वाटतं की ज्या काही भावना असतील त्या पक्षाच्या मीटिंग्समध्ये होत राहतात. त्यामुळे मी केलं तर 14-15 दिवस नाहीये. तुम्हाला माहिती आहे, ऑपरेशन सिंदूरसाठी पहिलं ब्रीफिंगसाठी मी दिल्लीला गेले आणि तिथून सलग 11 दिवस मी देशाच्या बाहेर ऑपरेशन सिंदूरसाठी होते. परत आले 2 दिवस मतदारसंघात झालेल्या आपला जो पाऊस आला, पुरासारखी परिस्थिती झाली, त्याची सगळ्याची पाहणी करण्यात 2 दिवस गेले आणि कलेक्टरांकडे फॉलोअप. ते नाही झालं की सिलेक्ट कमिटी इन्कम टॅक्सचं बिल आणायचं आहे, कारण का ते 1 जुलैच्या आधी इन्कम टॅक्सचं बिल आलं नाही तर ते इम्प्लिमेंट होणार नाही. त्याच्यामुळे कालचा माझा पुरा दिवस गेला. मी काल रात्री उशिरा इन्कम टॅक्सचं बिल करून इथे आले. हा कार्यक्रम करून मी 5:15 वाजताच निघणार आहे कार्यक्रमातून, कारण का आज 7 वाजता माननीय प्रधानमंत्र्यांनी आमच्या सगळ्यांचं डीब्रीफिंगसाठी बोलवलं आहे 7 वाजता. कारण ह्या सगळ्या दौऱ्यामध्ये काय फीडबॅक देशातून आलेला आहे त्याचं एक डीब्रीफिंग ऑलरेडी डॉक्टर जयशंकरजींना झालेलं आहे. आणि त्यानंतर आज माननीय प्रधानमंत्र्यांनी आम्हाला सगळ्यांना जे खासदार या ऑपरेशन सिंदूरच्या ग्रुप 7 जे 7 ग्रुप गेले होते त्या सगळ्यासाठी आम्हाला आज 7 वाजता बोलवलं आहे. त्याच्यामुळे मी पक्षाचा कार्यक्रम करून लगेच 2:15 वाजता निघणार आहे कार्यक्रमातून. त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेल्या 15-16 दिवसामध्ये ना संघटनेशी कुणाशी बोलायला, ना घरात कुणाला, ना नवरा ना मुलं कुणाशीच बोलायला गेल्या 15 दिवसात खरंच वेळ लागला. 4-5 आमदारांची हा काळा दिवस आहे. वर्धापन दिन म्हणजे ओबीसी समाजासाठी काळा दिवस. हे लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. लोकशाहीत लोक मांडत असतात. दादांनी मोठी भूमिका पार पाडली वर्धापन दिनाची. कोणी? 24 वर्ष अनेक वर्धापन दिनाची नियोजनाचे कार्यक्रम असतील. माझी आठवण येते दादाची आठवण रोजच येते. सगळ्याच भावांची. मला 6 भाऊ आहेत, त्यांची सगळ्यांची आठवण रोज येते. दादांना फोन करणार का शुभेच्छा द्यायला ताई? माझ्या सगळ्यांचीच बोलणं होत असतं.
कारण का वर्धापन दिनाची शुभेच्छा. नाही सगळ्या शुभेच्छा, भाऊबीजेच्या, दिवाळीच्या, वाढदिवसाच्या, वर्धापन दिनाच्या, इंडिपेंडन्स डेच्या, रिपब्लिक डेच्या सगळ्या शुभेच्छा मी सगळ्यांना दिल्या. रेल्वेचे एक्सपर्ट इथे आहेत. मामूलदार